शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकऱ्यांची कित्येक महिन्याची प्रतीक्षा संपली असून स्वतः मुख्यमंत्र्यांनी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एकत्रित 4,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडले आहेत। शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यांमध्ये तर थेट 10,000 रुपये तर 17,000 रुपयापर्यंतची नुकसान भरपाई देखील जमा झाली आहे। कालच अधिकृत GR जाहीर झालेला आहे। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना यांचा एकत्रित हप्ता 4,000 रुपये सोडण्यास सुरुवात झाली, तर काही जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देखील वितरित होत आहे। देशातील तब्बल 9,32,00,000 शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा मिळाला। PM किसान योजनेचा रखडलेला 23वा हप्ता आणि राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर जाहीर झालाय। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेसाठी तब्बल 2,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला असून केंद्र सरकारनेही आपली प्रक्रिया पूर्ण केली आहे। म्हणजेच DBTच्या माध्यमातून 2,000 रुपये प्लस 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये एकत्रित जमा व्हायला सुरुवात झाली। शेतकरी बांधवांनो, सध्या जून महिना सुरू आहे आणि मान्सून दारात उभा आहे। खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे लागतात, त्यामुळे वेळेवर हप्ता सोडण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, आता सरकारने स्पष्ट केले की यावेळी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता वाटप होत असताना सरकारने अपात्र शेतकऱ्यांची यादी देखील नवीन बनवली। त्यामुळे नवीन नियमानुसार तुमच्या खात्यामध्ये वितरण सुरू झाले। 4,000 रुपये सोडण्यात आले आहेत। शेतकरी बांधवांनो, आत्ताच्या घडीला एकीकडे आभाळ भरून आले। हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला, तर काही जिल्ह्यांमध्ये पेरणी योग्य पावसाचा इशारा देखील देण्यात आला। मान्सून दारात उभा असल्यामुळे पेरणीच्या तयारीमध्ये देखील शेतकरी आहेत। बियाणे खरेदी करायची आहेत, तर खतं देखील खरेदी करायची आहेत। म्हणून स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातील 92,00,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांनी देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा 23वा हप्ता जाहीर केला। मोदी साहेबांनी स्पष्ट उद्देश केला आहे की पेरणीच्या काळात शेतकऱ्याला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, म्हणूनच हप्ता वाटपाची तारीख ठरवण्यात आली। शेतकरी बांधवांनो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी 2,000 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर केलेला आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्यास सुरुवात केली, परंतु सरकारच्या नवीन नियमानुसार जी अपात्र यादी तयार झाली त्यातून काही शेतकऱ्यांची नावं ही यादीमधून हलवली गेली। शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक ऐका की जे नवीन नियम आहेत त्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे सोडताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाहीये, कारण जी eKYCची अट लावली होती त्यानुसारच हप्ता वाटप होत आहे। त्यामुळे जर तुम्ही eKYC करायचं राहून गेले असाल तर eKYC पूर्ण करून घ्या। शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडताना सरकारने नमो शेतकरी आणि PM किसान अशा दोन्ही योजनांचा हप्ता एकत्रित सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे 4,000 रुपये जमा होत आहेत। जर एका वेळेस तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा झाले तर थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावर आणखी 2,000 रुपये देखील जमा होतील, कारण आता तांत्रिक अडचणी दूर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। शेतकरी बांधवांनो, पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडण्यात आला, परंतु हा निधी मंजूर झाल्याबरोबरच सरकारने यावेळी सरसकट हा शब्द काढून टाकला आहे। सरकारने सरसकट शब्द स्पष्टपणे काढला आणि जे लोक चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत होते त्यांची छाटणी करण्यात आली आहे। म्हणूनच काहींचा हप्ता हा कायमचा बंद देखील होऊ शकतो। शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोडत असताना हप्ता बंद होणाऱ्या शेतकऱ्यांची देखील एक नवीन यादी जाहीर झाली आहे। आता नवीन यादीनुसार 4,000 रुपये हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सोडले जात आहेत। शेतकरी बांधवांनो, अनेक दिवस ज्या हप्त्याची वाट तुम्ही बघत होता तो PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि राज्यातील नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार यासाठी कॅलेंडरच्या तारखा तुम्ही मोजत होता, पण आता प्रतीक्षा संपली। सरकारने थेट आता मुख्य सर्व्हरवरून निधी रिलीज केला आहे। शेतकरी बांधवांनो, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयासोबतच आणखीन अवकाळी पावसाचे 10,000 रुपये तसेच 17,000 रुपयाची नुकसान भरपाई देखील बळीराजाला मिळत आहे। त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्याला आता कोणासमोर हात पसरावे लागणार नाहीयेत। शेतकरी बांधवांनो, सरकारने हे पैसे तुमच्या खात्यामध्ये सोडत असताना सिस्टीममध्ये नवीन प्रणाली लागू केली आहे, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांची नावं ही यादीमधून थेट कापली जातील। शेतकरी मित्रांनो, आता अनुदान जाहीर झाले ते पेरणीसाठी देखील झाले, म्हणजेच पेरणीसाठी शेतकऱ्यांना आणखीन 20,000 रुपये देखील दिले जाणार आहेत। खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलाय। पण जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे आणि PM किसान योजनेचा
योजनेचा हप्ता 4,000 रुपये सोडण्यात येत आहे, त्यामध्ये केंद्र सरकारचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी लावलेल्या नियमानुसारच शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होत आहेत. यामध्ये पहिली गोष्ट ही आहे की तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीला असेल, शासकीय सेवेमध्ये असेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद होणार. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच घरामध्ये 2 जणांनी जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर त्यांची नावं देखील यादीमधून हटवली जातील. त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न जर जास्त असेल, म्हणजे जर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद होईल. शेतकरी बांधवांनो, पेरणीच्या काळामध्ये अनेक गरजू शेतकऱ्यांना सावकाराकडून पैसे घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आता यावेळेस कोणाकडे हात पसरवण्याची वेळ येणार नाही. नरेंद्र मोदी साहेबांनी बळीराजासाठी निधी मंजूर केला होता, परंतु अनेक शेतकरी जर चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असतील तर त्यांचा हप्ता बंद करण्यात येणार आहे. कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना KYCचं ऑथेंटिकेशन देखील केलं गेलं, ज्यामुळे शेतकऱ्यांची एक नवीन यादी बनवण्यात आली आणि बँकेत जाऊन आधार लिंकिंग केलेल्या शेतकऱ्यांचा डेटाबेस देखील तपासला गेला. त्यामुळे जी शेतकऱ्यांची नवीन यादी बनवण्यात आली आहे त्या यादीनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सोडले जात आहेत. शेतकरी बांधवांनो, ही केवळ कागदी घोषणा नाहीये, तर बँक खात्यामध्ये थेट निधी जमा होण्याची अधिकृत प्रक्रिया आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नेहमीच बळीराजाला भारताचा कणा मानला आहे. त्यामुळे दिल्लीतून देशातील 9,32,00,000 शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेचा हप्ता थेट रिलीज करण्यात आला. मोदी साहेबांचा स्पष्ट हेतू आहे की जे शेतकरी शेतात राबण्यासाठी तसेच बियाणे खतं खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यामुळे हे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत 2,000 रुपये थेट DBTच्या माध्यमातून खात्यात वर्ग केले जातील. परंतु जी नमो शेतकरी योजना आहे त्या योजनेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारने देखील निर्णय घेतला. आपल्या बळीराजासाठी दोन्ही योजनांचे पैसे एकत्रित सोडण्यात येत आहेत. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करताना मुख्यमंत्र्यांनी या योजनेसाठी तब्बल 2,000 कोटी रुपयाच्या निधीला मंजुरी दिली. फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की केंद्राचे पैसे आणि राज्याचे पैसे मिळून शेतकऱ्यांना दुहेरी ताकद मिळणार आहे. म्हणूनच आताच्या घडीला 4,000 रुपये DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये वर्ग करण्यात येत आहेत. सोबतीलाच मागील अवकाळी पावसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलं होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे 10,000 रुपये. तसेच काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 17,000 रुपयाची नुकसान भरपाई अनुदान देखील जमा होत आहे. काल जो अधिकृत शासन निर्णय जाहीर झाला म्हणजे जो GR समोर आलाय त्यातून काही जिल्ह्यांमध्ये थेट वाटप सुरू झालं आहे. पण शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांची नावं ही अटींमधून पार होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये वितरणाचं काम सुरू झालंय. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जो निधी मंजूर केला होता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना जी यादी कृषी विभागाकडून आलेली आहे त्या यादीनुसार शेतकऱ्यांची नावं ही पात्र यादीमध्ये किंवा अपात्र यादीमध्ये घालण्यात आली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे सोडण्यात आले, परंतु यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पूर्णपणे 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. 92 लाख शेतकऱ्यांच्या यादीमध्ये शेतकऱ्यांचं नाव असेल त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाभ मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिलं जात आहे.